काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुठे घ्यायचे? काय रे मामा, भाचीला कपाट घ्यायचंय, बहिणीला इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट करायचंय आणि आत्याबाईला कुकर घ्यायचंय. मग थांबा, खरेदीसाठी इकडे तिकडे धावपळ करू नका आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय आणि कुठे? आपल्या मुकुंदराव सोनावणेंच्या मुकुंद फर्निचर मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू, भेटवस्तू अशा अनेक वस्तूंनी भरलेले. लग्नासाठीच नाही बरं का, आपलं नवीन घर असो की घराची सजावट, ऑफिस असो की दुकानासाठी लागणारे फर्निचर, सगळं आपल्याला इथेच मिळणार आहे बरं. गॅरंटी, वॉरंटी, डिस्काउंट, सर्व सुविधा उपलब्ध. अजून काय पाहिजे आपल्याला? आता जास्त विचार करायचा नाही, लगेच खरेदीला निघायचं आणि सरळ मुकुंद फर्निचरला यायचं आणि वांबोरी, राहुरी व नांदगाव जवळच्या पाहुण्यांनी सरळ नांदगाव स्टँडवर यायचं आणि 7020183157 या नंबरला फोन करायचा. नांदगाव स्टँड पासून 100 मीटरच्या अंतरावर भव्य शोरूम आहे. मग आहे का नाही झक्कास सोय? मग कधी येताय खरेदीला? नगर तालुक्यातील नांदगाव येथील मुकुंद फर्निचर भव्य शोरूम. आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर, स्टील भांडे, आहेर, भेटवस्तू योग्य दरात मिळतील. लग्नाच्या खरेदीसाठी आता कुठल्या तालुक्याला राहिली नाही जायची गरज. आजच संपर्क साधा. मुकुंद फर्निचर, नांदगाव. संपर्क मुकुंद सोनवणे, 7020183157 नांदगाव. चिचोंडी पाटील येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी यात्रा कैलासवासी माधवरामा गाडे पुत्राच्यांच्या आशीर्वादाने व पारंपरिक पद्धतीने धार्मिक वातावरणात साऊंड सिस्टीमच्या तालावर आनंदात व उत्साहात संपन्न झाली. चिचोंडी पाटील गावातील मंगवाडा या भागातून यात्रेच्या मिरवणुकीला सुरुवात होते. यामध्ये मुलींनी जलकुंभ, कलश डोक्यावर घेत गावातील मनाच्या देवी देवतांना नारळ, हार, पान, फूल, ओटी असा मान देत हलकी, ताशा तसेच साऊंड सिस्टीमच्या तालावर गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत ही मिरवणूक श्री लक्ष्मी मंदिर येथे आली. मंदिरामध्ये विधिवत पूजा झाली. तसेच गाण्यांचा कार्यक्रम झाला. लक्ष्मी मातेची महाआरती करण्यात आली. त्यानंतर अरादी व पोतराज हे घुमतील विस्तावर चालतात. गावचे पोतराज गोरख गाडे तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडचे पोतराज संजय चांदणे, सनई वादक सुरेश राक्षे, पाथर्डी पोतराज अक्षय वाघमारे व रमेश गाडे, किरण गाडे, बाबासाहेब गाडे, पोपट गाडे, नंदू भिंगारदिवे यांच्या वाद्याच्या गजरात व अरादी मीराबाई कांबळे, अरादी आशाबाई उल्हारे, अरादी कलाबाई थोरात, अरादी मीराबाई आरादेन आणि माऊली डिजिटल साऊंड सिस्टीमच्या आवाजात ही यात्रा आनंदात पार पडली. लक्ष्मी आई यात्रेनिमित्त चिचोंडी पाटील गावचे ग्रामस्थ श्री गोरख लक्ष्मण मोटकुळे यांच्यातर्फे देवीच्या मंदिराला कलरचे काम केल्याबद्दल यात्रा कमिटीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री लक्ष्मीदेव यात्राकरिता गावातील ग्रामस्थांनी तसेच लक्ष्मी माता यात्रा समिती चिचोंडी पाटील व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान, सनी गाडे, नाथभक्त आदित्य गाडे पाटील, संजय माधव गाडे, विजय माधव गाडे, सचिन कांबळे, दीपक कांबळे, दिलीप गाडे, रणजित गाडे, सागर गाडे, महेश गाडे, गौरव गाडे, विशाल गाडे, विजय गाडे व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठानचे सर्व आजी माजी कार्यकर्ते यांच्या परिश्रमातून ही यात्रा आनंदात पार पडली.
चिचोंडी पाटील गावचे हे महात्मा पाटील हे गाव चिचोंडी पाटील गाव महात्मा पाटलाच्या नावाने ओळखलं जातं आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे त्यांची आख्यायिका आहे आणि हे पाटलाच्या वाड्यामध्ये ही यात्रा दरवर्षी सालाबादप्रमाणे त्यांच्या वाड्यामध्ये सगळे हे लक्ष्मी माताचे मानकरी हे येतात। इथं त्यांचं मान असतो आणि त्यांना सगळं हे पाटील कंपनीचे हे सगळे लोक त्यांना त्यांचं मानधन देतात, त्यांचं सगळं परिपूर्ण करतात। यात्रेच्या निमित्ताने त्यांचे सगळं पूर्ण करतात ते। हां, आज या लक्ष्मी माता मंदिराच्या यात्रेच्या निमित्ताने आमच्या गावातील जी यात्रा असती त्यात आम्ही माजी पाटील यांचे वंशज नवे वंशज आम्ही या यात्रेचा मान सन्मान आमच्या दारापुढं आल्यानंतर करीत असतो सालाबादाप्रमाणे। तरी आम्ही त्यांना आलेलं मान सन्मानाने वागवतो।
आणि यात्रा अशीच करीत जात जा. दरवर्षी होमाचा कार्यक्रम करीत जात जा. यात्रा अशी चांगली टोलीजंग काढा आणि गावाला शोभा आणा. हीच नम्रतेची विनंती आहे. नमस्कार, मी सनी गाडे, चिचोंडी पाटील. दरवर्षीप्रमाणे आपल्या इथे चिचोंडी पाटील गावात आज पण आखाडी यात्रा म्हणजे आषाढीची गटरी अमावस्येची यात्रा असती. तर ती आपल्या गावात एकदम थाटामाटात आणि एकदम टोलीजंग अशा मोठ्या कार्यक्रमात पार पडली. दरवर्षीप्रमाणे आपले जे गावचे पोतराज आहेत, श्री गोरख गाडे असतील, तर ते आपले गावचे पोतराज आहेत. ते दरवर्षी अशी यात्रा, ती यात्रेत सहभागी होतात. त्याचप्रमाणे इथं जमलेला पूर्ण गाडे परिवार पण या यात्रासाठी 1 महिन्यापासून प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नाचं यश आपल्या सगळ्यांना आज दिसलंच आहे. त्याचप्रमाणे संजय गाडे असतील, दीपक कांबळे असतील, रणजित गाडे असतील, अजून सचिन गाडे, महेश गाडे, सागर गाडे, जितू गाडे, गौरव गाडे, विजय गाडे असे भरपूर असे आपले कार्यकर्ते प्रतिष्ठानचे अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानतर्फे आणि महालक्ष्मी ग्रुपतर्फे आपण हा सर्व कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. तर एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. सालाबादप्रमाणे आषाढ महिन्यातील शेवटच्या अमावस्याला चिचोंडी पाटीलमधील लक्ष्मी माता यात्रा असते. त्याचप्रमाणे इथून मागं मातंग समाजाचे जे ज्येष्ठ लोक होते, म्हातारे माणसं, ते यात्रा काढायचे. परंतु आता त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे तरुण वर्ग आहे, यांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलं आणि त्यांनी आज जो पाहिला आपण जी मिरवणूक काढली त्यामध्ये पण दिसून आलं त्या तरुणांचा जोश आणि एकदम नियोजनबद्ध यात्रा काढण्यात आली. पूर्वीची आपली जी जागा आहे, आपल्या राजवाड्यातून यात्रा निघती. सगळ्या पूर्वीच्या नियमाप्रमाणेच यात्रा पूर्ण सगळं ज्या पद्धतीने मानपान द्यावं लागतो देवाला वगैरे, म्हणजे पूजा जी असते, पोतराज असतात, कळशी घेऊन ज्या मुली असतात, त्याला काय म्हणतात, घागर घेऊन ज्या मुली असतात, त्या हे सगळे एकदम नियोजनबद्ध या तरुण मित्रांनी सगळ्यांनी काम केलं आहे. त्याबद्दल मी त्यांना अगोदर सुरुवातीत प्रथमतः धन्यवाद देतो की त्यांनी काय केलं की जुन्या आता काहींना असं वाटतं की नाही आमच्या हातातून कसं काय घेतलं, पण काय आता सगळं वातावरण चेंज होतं आहे, नवीन लोकांना अपेक्षा असतील नवीन पाहायचं काही, त्या पद्धतीने सगळ्यांनी नियोजन व्यवस्थित करून यात्रा एकदम आनंदित चांगल्या वातावरणामध्ये काढली. त्याचप्रमाणे गावातून मिरवणूक झाल्यानंतर या ठिकाणी पण आपण मंदिरापाशी आलं तर आपण पाहतो की पूर्ण कळसाला लाईट आहे, मंडप आहे, सगळं प्रसन्न वातावरण आहे. इथं आल्यानंतर बी देवीच्या गाण्याचा कार्यक्रम झाला आणि मला एक सगळ्या तरुण वर्गाला एक सांगू इच्छितो की आता हे जे तुम्ही हातात घेतलं हे काम हे आताच चालू केलं तुम्ही, पण यापुढे पुढल्या वर्षी त्याच्या पुढल्या वर्षी अजिबात खंड पडला नाही पाहिजे, याच्यामध्ये उलटं वाढ होत गेली पाहिजे. तुम्हाला जे काय सहकार्य लागेल इथून पुढं मी तुमच्या कधी बी सोबत आहे. आता ह्यावेळेस तुम्हाला असं वाटलं असेल की दीपक कांबळे काय नाही आलो बा, पण 1 महिन्यापासून माझी तब्येत बरोबर नाही, मी आजारी होतो, त्यामुळे तुमच्या वर्गणीला बी आलो नाही, कशातच नाही सहभाग नोंदवला नाही, फक्त यात्रा निघाली त्या टायमाला तिथं आलो मी. तर सगळ्यांना शुभेच्छा देतो. या यात्रेच्या कमिटीमध्ये संजय गाडे आहेत, त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करणारे सनी गाडे आहेत, पिंटू कांबळे आहे, सागर गाडे आहेत, रणजित गाडे, सचिन कांबळे, डिगू, आता सगळ्याच तरुण कार्यकर्त्यांचे मला काय नावं एवढे माहीत नाहीत. मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा लक्ष्मी यात्रेनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.